माझी बहीण लाडकी योजनेमध्ये अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र अपलोड करण्याऐवजी आपल्याला 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे। एक म्हणजे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड, तुमचा शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र। जर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, मतदान कार्ड नसेल तर तुमचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड अपलोड करू शकता। तुमच्याकडे रेशन कार्ड आहे तर या रेशन कार्ड मध्ये 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड कसं ओळखायचं तर पाहू शकता, रेशन कार्डच्या पहिल्या पेज वरती या, तिथे डिस्प्लेला पाहू शकता पुरवठा पत्रिका, शिधापत्रिका दिल्याची तारीख। तिथे पहा ही दिनांक दिल्यात आलेली आहे। ही दिनांक तुम्ही आज तारखेपासून 15 वर्षे झालेली आहेत का हे चेक करा। साधारणतः 2009 पूर्वीची जी रेशन कार्ड आहेत ती 15 वर्षापूर्वीची असू शकतात। ह्यावरून आपल्याला समजतं की आपलं हे रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं आहे का। माझी बहीण लाडकी योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक बायो मध्ये देण्यात आलेली आहे।